तुमची पण तूरास आहे का? मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तूराशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आता तुमचा काळ बदलणार आणि तुमचं नशीब 100% फिरणार. कारण खुद ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या आनंदाच्या घटना या अमावस्येच्या आधी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. तूराशीच्या लोकांनो, आता डोळे उघडून आणि कान देऊन नीट ऐका. आकाशात घडणारा महाग्रह बदल तुमच्या आयुष्याचा संपूर्ण इतिहास आणि भूगोल बदलून टाकणार आहे. आजवर ज्या नशिबाने तुमच्याकडे पाठ फिरवली होती, तेच नशीब आता तुमचं आयुष्य सोन्यासारखं चमकण्यासाठी तुमच्या समोर येतंय. सूर्यग्रहणाची ती भयंकर सावली आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही अमावस्या अत्यंत वेगाने जवळ येत आहे. मंडळींनो, तुमच्या राशीवर एकाच वेळी अतिशय शक्तिशाली ग्रह बदल आणि नक्षत्राचा भयंकर फेरबदल घडून येत आहे. एकीकडे संकटाचे काळे ढग घोंघवत आहेत, तर दुसरीकडे अमावस्येची काळी रात्र सुरू होण्यापूर्वीच तुमचं बंद नशिबाचे कुलूप कायमचे उघडणार आहे. अशा धमाकेदार खुशखबऱ्या तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनामध्ये पडणार आहेत, ज्याने तुमचं संपूर्ण दिशा एका रात्रीत बदलून जाईल. पण लक्षात ठेवा मंडळींनो, जर तुम्ही यातली तिसरी आणि पाचवी खुशखबर ऐकायची चुकवली किंवा शेवटी सांगितलेल्या त्या अमावस्येच्या आधी 2 भीषण चुका तुम्ही जर टाळल्या नाही, तर हातात आलेला सोन्यासारखा योग एका क्षणात राखेत जमा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी तूर राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, पहिली खुशखबर, स्वप्नपूर्तीचा महायोग. तर तुराशी जातकांना सूर्यग्रहणाच्या भयंकर सावली जसजशी आकाशात आकार घेऊ लागेल तसतशी तुमच्यासाठी ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि अतिशक्तिशाली चक्रे फिरू लागतील. गेली अनेक वर्षापासून तुम्ही ज्या एका मोठ्या स्वप्नासाठी अहोरात्र कष्ट उपसत होतात, परंतु मोक्याच्या वेळी नशिबेने हात वर केल्यामुळे जे स्वप्न अपूर्ण राहत होतं, तो काळ आता पूर्णपणे पालटणार आहे. आकाशातील हा महाग्रह बदल आणि बलवान नक्षत्राचे भ्रमण तुमच्या 9वी स्थानाला म्हणजेच की भाग्यस्थानाला इतकं जागृत करणार आहे की बंद नशिबाचे कुलपे एका झटक्यात उघडतील. अमावस्येचा हा काळोख सुरू होण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात असे एक प्रचंड मोठा आणि अनपेक्षित चमत्कारी बदल घडेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करणं असो, नवीन भव्य गाडी घेणं असो, कौटुंबिक जमिनीची प्रलंबित व्यवहार मार्गी लागणं असो किंवा कोट्यावधीचा एखादा भव्य प्रकल्प अचानक सुरू होणं असो, तुमची अनेक वर्षाची स्वप्ने आता प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यासमोर आकार घेताना दिसतील. हो मंडळींनो, आज जर तुम्ही केलेल्या प्रत्येक लहान मोठ्या कष्टाचे, त्यागाचे आणि सोसलेले वेदनाचे फळ नियती आता तुम्हाला व्याजासकट परत करणार आहे. तुम्ही ज्या कामाला हात लावले तिथे विजयाची, यशाची खात्री तुम्हाला नक्षत्राच्या अद्भुत योगामुळे मिळेल. पण थांबा, या प्रचंड यशाच्या उंबरठ्यावर असताना एक भीषण चुकीपासून सुद्धा सावध राहा. जेव्हा भाग्य तुमच्यावर मेहरबान होतं आणि यश तुमच्या हातात येतं, तेव्हा नशिबाच्या पाठीमागे गुप्त शत्रूची दृष्ट नजरवाल्याची सावली आपोआप तयार होत असते. त्यामुळे मंडळींनो, सर्वात मोठी खुशखबर पूर्णपणे मंडळींनो हाती येण्यापूर्वी किंवा प्रत्यक्षात काम होण्यापूर्वी तुमच्या योजना असो, आनंद असो, कोणासमोर उघडे करू नका. अतिउत्साहात येऊन गुप्त गोष्टी बाहेर सांगितल्यास किंवा अहंकार दाखवल्यास अमावस्येच्या त्या संवेदनशील वाईट काळात मंडळींनो शक्तीची नजर लागू शकते आणि आलेला हा सुवर्ण काळ एका क्षणात राखीत जमा होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत नम्र राहून ही खुशखबर स्वतःजवळ गुप्त ठेवा आणि नशिबाच्या त्या भव्य प्रवासाचा आनंद घ्या. दुसरी खुशखबर, कौटुंबिक सौख्य आणि कोर्ट कचेरीतून मुक्ती. त्यासोबतच तूराशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या कौटुंबिक आयुष्यावर गेले अनेक महिन्यापासून एक अत्यंत गूढ, वाईट आणि अदृश्य सावली पसरली होती. कारणाशिवाय घरात होणारे जे भयंकर कलश होते, क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये होणारे जे वाद होते किंवा मुलांच्या भविष्याची वाटणारी ती सततची चिंता आणि घरातल्या माणसांमध्ये निर्माण झालेला प्रचंड दुरावा, यामुळे तुमच्या हस्ते खेळते घर एखाद्या स्मशानासारखे शांत आणि तणावग्रस्त बनले होते.
परंतु सूर्यग्रहणाची सावली दूर होत असताना आणि अमावस्येच्या आधी होणारे ते महानक्षत्र परिवर्तन तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दृष्ट शक्तीने एका फाटक्यात भस्मत करण्यासाठी सज्ज झाले. या महाग्रह बदलामुळे तुमच्या घरातील सर्व जुने मतभेद, गैरसमज आणि कटुरता अचानक संपुष्टात येईल. ज्या नात्यामध्ये कालपर्यंत विष कालवले गेले होते तिथे पुन्हा एकदा प्रेमाचा व विश्वाचा प्रचंड गोडवा निर्माण झालेला तुम्हाला दिसेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन जुन्या सर्व जखमा विसरतील आणि घरामध्ये एखादं मांगलिक, धार्मिक आणि शुभ कार्य ठरण्याची 100% शक्यता निर्माण होईल. या शुभ कार्यामुळेच तुमच्या वास्तूतील वास्तुदोष नष्ट होऊन घराचे वातावरण अत्यंत पवित्र आणि आनंदी बनेल. मंडळींनो, ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाचा चेहरा पुन्हा एकदा खुलून ठरणार. जर तुमच्या कोर्ट कचेरीचा, जामिनीचा, वारसा हक्काचा किंवा संपत्तीचा कोणताही जुना वाद चालू असेल तर त्याचा निर्णय अचानक तुमच्या बाजूने लागून तुम्हाला प्रचंड मानसिक आणि आर्थिक दिलासा मिळेल. तुमच्या यशावर जळणारे असो, पाठीमागे कट कारस्थान करणारे असो, जे गुप्त शत्रू या काळात तुमच्या समोर पूर्णपणे हात बलवून गुडघे टेकतील. मंडळींनो, समाजात आणि नातेवाईकामध्ये तुमचा मानसन्मान एका रात्रीत गगनाला भिडेल. पण थांबा मंडळींनो, ही आनंदाची लाट घरात येत असताना अमावस्येच्या आधी त्या 2 भीषण अशा चुका अजिबात करू नका. त्या चुका कोणत्या आहेत ज्यांनी हे सर्व सुख क्षणात राखेत जमा होऊ शकतं? मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. मंडळींनो, तिसरी खुशखबर, आरोग्यात अकल्पनीय सुधारणा. सर्वात महत्त्वाचे आहे, तुळशीच्या जातकांनो आता नीट कान देऊ नये का, कारण हा भाग तुमच्या भविष्यवाणी, तुमच्या आरोग्याच्या आणि जगण्याच्या ऊर्जेसाठी सर्वात जास्त महत्त्वाची ठरणार आहे. गेले कित्येक महिन्यापासून आणि वर्षापासून तुमच्या शरीराला आतून पोखरणाऱ्या अनेक अनामिक ज्या व्याधी आहेत, डॉक्टरांच्या निष्फळ ठरणाऱ्या फेऱ्या, सतत शरीरात जाणवणारा प्रचंड थकवा असो, यामुळे तुम्ही पूर्णपणे खचून गेला असतात. परंतु सूर्यग्रहणाची ती भयंकर सावली जसजशी मागे हटणार तसतशी तुमच्या कुंडलीतील 6व्या आणि 8व्या स्थानावरील सर्व वाईट ग्रहांचे आणि वाईट रोगांचे काळे सावट पूर्णपणे नष्ट होणार आहे. या महानक्षत्र परिवर्तनामुळे तुमच्या आरोग्यात असा काय अद्भुत अकल्पनीय चमत्कार घडेल ज्याची वैद्यकीय शास्त्राला नवल वाटेल. अनेक वर्षापासून सततचे जुने आजार असतील, पाठदुखी असेल, सांध्यांचा तीव्र त्रास असेल, डोकेदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा मनावर साचलेला प्रचंड मानसिक जो ताण तुम्ही आजपर्यंत सहन केला होता तो अचानक हळूहळू गायब व्हायला लागेल. तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन विलक्षण अफाट ऊर्जा संचारताना तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. तुमचं मन अत्यंत हलकं होईल. तुम्ही तुमच्या प्रतिबिंबित असलेले सर्व अवघड कामे दुप्पट तिप्पट वेगाने पूर्ण करून दाखवाल. मंडळींनो, आरोग्याबाबत मिळणारी अतिशय सुखद बातमी तुमचं संपूर्ण कुटुंबाचे सर्व मानसिक ओझे कायमच्या हलके करून टाकणार आहे. चौथी खुशखबर, त्यामुळे ऐका मंडळींनो, अफाट धनलाभ आणि आर्थिक सुबत्ता. तुळशीच्या जातकांनो आता वेळ आली आहे सर्वात मोठ्या, अद्भुत व महा खुशखबरीची, ज्याची तुम्ही गेले अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतात. हे येणारे सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी आणि अमावस्येचा तो अत्यंत दुर्मिळ व अतिशक्तिशाली योग तुमच्या कुंडलीतील धनेश आणि लाभेश या दोन्ही ग्रहांना प्रचंड बलवान करत आहे. त्यामुळे तुमच्या धनराशीच्या तिजोरीत असणारे दारिद्र्याचे, आर्थिक टंचाईचे जे काळे ढग आहेत ते पूर्णपणे दूर होणार आहेत. नशिबाचे बंद असणारे सर्व दरवाजे या काळात एकाच वेळी उघडणार आहेत. त्यामुळे तुळशीच्या जातकांनो अचानक गुप्त धनलाभ मिळणे, जुन्या किंवा विसरून गेलेल्या गुंतवणुकीतून कल्पनेच्या पलीकडे जाऊन अफाट परतावा मिळणे किंवा अडकलेले तुमच्या हक्काचे लाखो रुपये अचानक परत मिळणे, अशा चमत्कारी घटना एकामागून एक तुम्हाला घडताना दिसतील. आर्थिक चणचणीमुळे ज्या गोष्टी, योजना, स्वप्ने तुम्ही बाजूला सारली होती ती सर्व पुन्हा एकदा जिवंत होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन उत्तम असे भक्कम मार्ग तुमच्यासाठी मोकळे होताना दिसतील. पैशाचा जितका मोठा ओघ वाढेल तितकी सर्व आर्थिक गणिते पूर्णपणे बदलून जातील. पाचवी खुशखबर, करिअर आणि व्यवसायात प्रचंड राजयोग. केवळ पैसाच नाही तर अशी चक्रातील नक्षत्राची दुर्मिळता तुमच्या करिअरच्या पाठावर सुद्धा अत्यंत भव्य असा राजयोग निर्माण करते. गेले अनेक दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुमच्यावर होणारा अन्याय असो, तुमच्या मेहनतीचं श्रेय इतर लोकांची लाटणे किंवा असो, वरिष्ठाकडून मिळणारे अपमानस्पद वागणूक आता पूर्णपणे थांबेल. जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा भाग्यदयाचा काळ आहे. इच्छित ठिकाणी बदली होईल, तुमच्या वेतनात मोठी वाढ होईल किंवा कंपनीत अत्यंत मानाचे महत्त्वाचे पद म्हणजेच प्रमोशन सुद्धा मिळण्याची खुशखबरी अचानक तुमच्या कानावर अमावस्येच्या आधी पडेल. तुळशीच्या जातकांना व्यापाऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी हा काळ प्रचंड फायद्याचा आहे. अडकलेले मोठे प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील.
कल्पनेच्या पलीकडे जाऊन नफा मिळवून देणारी एखादी डील फायनल होईल. जे वरिष्ठ विरोधक कालपर्यंत तुमच्या क्षमतेवर शंका घेत होते तेच आज सार्वजनिकरित्या तुमचे कौतुक करताना दिसतील. हो मंडळींनो, जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, व्यवसायात मोठा विस्तार करायचा असेल, तर तुमच्या हाती एक असा भव्य प्रस्ताव येईल जो तुमच्या भविष्याची पूर्ण दशा बदलून टाकेल. मंडळींनो, 6वा मुद्दा, विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण काळ आणि शैक्षणिक यश. तुळशीच्या मंडळीनं, तरुण मित्रांनो, ताईंनो, दादांनो, विद्यार्थ्यांनो, हा काळ तुमच्यासाठी अभूतपूर्व यशाचा ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश आता मार्गी लागतील. ग्रहताऱ्याची अनुकूलता तुमच्या बुद्धीला प्रचंड धारदार करेल, ज्यामुळे कठीण प्रवासातही कठीण विषयातही तुम्ही बाजी माराल. शिक्षकांचे आणि पालकांचे पूर्ण सहकार्य लाभून तुमची अभ्यासातील एकाग्रता दुप्पट होईल. 7वा मुद्दा, जुनी रखडलेली येणं आणि अडकलेला पैसा. व्यवसायात किंवा मित्रपरिवारात खूप दिवसापूर्वी कोणाला दिलेले पैसे जे आता परत मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती, ते पैसे या ग्रहण आणि अमावास्येच्या शुभ प्रभावाने अचानक तुमच्याकडे चालत येतील. तुमचे एखादे जुने बँक कर्ज किंवा रखडलेले पेमेंट या काळात क्लिअर होऊन, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचे मोठे ओझे उतरून मनाला प्रचंड शांतता लाभेल. 8वा मुद्दा, शुभ आणि फायदेशीर प्रवासाचे योग. यासोबतच तुळशीच्या जातकांना नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा कुटुंबासोबत एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचे अतिशय सुंदर योग येत आहेत. हा प्रवास केवळ मनोरंजनासाठी नसेल, तर या प्रवासाच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यासाठी मोठे आर्थिक मार्ग सापडतील आणि नवीन फायदेशीर लोकांशी तुमचे संबंध जोडले जातील, जे तुमच्या प्रगतीला मोठी गती देतील. मंडळींनो, अमावास्येच्या आधी या 2 चुका म्हणजेच की या भीषण चुका अजिबात करू नका. तुळशीच्या जातकांना सूर्यग्रहण आणि हा अमावास्येचा काळ जितक्या अद्भुत खुशखबरा घेऊन येतोय, तितकाच तो अत्यंत संवेदनशील आणि सावध राहण्याचा काळ आहे. आता नीट कान देऊ नये का, कारण या काळात ग्रह नक्षत्राची प्रचंड मोठी ऊर्जा फिरत असल्यामुळे अमावास्येची ती काळरात्र संपण्यापूर्वी तुम्ही या चुका अजिबात करू नका. पहिली चूक, अमावास्येच्या दिवशी संध्याकाळनंतर कोणत्याही निर्जन ठिकाणी जाणे. स्मशानभूमीजवळ किंवा चौकाच्या उघड्या पागड्या वास्तूजवळ चुकूनही जाऊ नका. तसेच या काळात कोणत्या अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने दिलेले अन्न, गोड पदार्थ, पेय किंवा प्रसाद अजिबात घेऊ नका. या काळात वाईट शक्ती आणि गुप्त शत्रू अत्यंत सक्रिय होत असतात, ज्याचा फटका तुमच्या राशीवर, यशावर आणि आरोग्यावर बसू शकतो. दुसरी चूक, सर्वात मोठी चूक म्हणजे घराच्या गुप्त कमाईची, नवीन योजनाची किंवा तुम्हाला मिळालेल्या खुशखबरीची कोणती अंतर्गत माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसमोर किंवा बाहेर शेजारी पाजारी उघडी करू नका. याऐवजी काळातली मनातली जी भीती आहे ना, अव्यवस्था आहे ना, ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज 10 ते 15 मिनिटे एकांतर बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा जप करत राहा, ध्यान करत राहा, मस्त राहा. मन शांत ठेवून तुम्ही ध्यान धारण करत राहिलात आणि ही गुप्त पाळल्यास तर अमावास्येचे हे सावट निघून जाईल आणि हे सर्व खुशखबरा तुमच्या आयुष्यात कायमचा प्रकाश घेऊन येतील. शत्रूचा नाश करणारा महाउपाय. त्यासोबतच तुळशीच्या जातकांना सूर्यग्रहण असो किंवा अमावास्येच्या अत्यंत शक्तिशाली संवेदनशील काळात मिळणाऱ्या या खुशखबरा आहेत, त्या तुमच्या आयुष्यात 100% फलद्रूप व्हावेत आणि कोणती वाईट शक्तीची, ग्रहाची किंवा शत्रूची दृष्ट नजर तुमच्या यशावर पडू नये, यासाठी एक सोपा, अत्यंत शक्तिशाली महाउपाय अत्यंत करणं गरजेचं आहे. मंडळींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली किंवा तुमच्या घरातील मुख्य उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून प्रज्वलित करा. दिवा लावल्यामुळे तिथे शांतपणे बसून मान झुकून ओम श्री शनिचराय नमः, ओम श्री शनिचराय नमः या शक्तिशाली मंत्राचा कमीत कमी 21 वेळा 108 वेळा जप करा. हा छोटासा उपाय तुमच्यावर येणाऱ्या सर्व दृष्टींना, अनिष्ट ग्रहांच्या प्रभावाला आणि शत्रूच्या कट कारस्थानाला एका क्षणात भस्म करून टाकेल. या सर्व खुशखबऱ्या तुमच्या दारी अत्यंत आनंदाने धडकतील. मंडळींनो, त्यामुळे येणारा हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाची नवी पाठ घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा, नक्षत्राची हालचाल जितकी शुभ आहे तितकीच ती तुम्हाला सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देत असते. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व चुकांविषयी अत्यंत सावध राहा. अमावास्येच्या काळोखात स्वतःवर आणि आपल्या कष्टावर आणि शनिदेवाच्या आशीर्वादावर असणारा तो विश्वास आहे, तो अजिबात ढळू देऊ नका. कोणतीही भीती, शंका मनात न बाळगता मिळालेल्या सुवर्ण संधीची सोने करा. मंडळींनो, तुमचे प्रामाणिक कष्ट आणि हा महाउपाय एका रात्रीतून तुमच्या आयुष्यातील दुःखाचे सर्व काळे ढग कायमचे दूर सारतील आणि हा काळ केवळ बदलाचा नाही तर तुमच्या प्रचंड विजयाचा ठरणार आहे. आता मला सांगा मंडळींनो, की तुम्हाला या सांगितलेल्या खुशखबरापैकी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात आवडती
कोणती आहे आणि तुमच्या आयुष्यात कोणती हवी असं वाटतंय? कमेंटमध्ये जय शनिदेव, ओम नमः शिवाय पूर्ण श्रद्धेने लिहून तुमची इच्छा, तुमचं उत्तर नक्की नोंदवा. जेणेकरून तुम्हाला शनिदेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. तुमची इच्छा इतरांपर्यंत जाईल. त्यासोबतच तुम्हाला मार्गदर्शक वाटणारी ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारात सोबत नक्की शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.